हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चर्सला आपण सेकंड टॉपिक स्टार्ट केला होता 10th स्टँडर्डचा पिरियडिक क्लासिफिकेशन्स ऑफ द एलिमेंट्स. आपण त्यामधले काही पॉईंट्स आहेत ते काय करणार आहोत, आजच्या लेक्चर्सला एक्सप्लेन करणार आहोत. म्हणजे रिवाईज करून आपण स्ट्रक्चर्स ऑफ पिरियडिक टेबल हा न्यू पॉईंट स्टडी करणार आहोत. मग फर्स्ट क्लासिफिकेशन्स ऑफ एलिमेंट अगेन रिवाइज टू यू. ओके, classifications of elements मध्ये how many elements are present in periodic table up to the Mendeleev modern periodic table 118 elements are included into the modern periodic table मध्ये. त्यांनी 118 एलिमेंट्स काय केले होते, अरेंज केले होते इन सायंटिफिक वर्ल्ड. ते एलिमेंट्स अरेंज करत असताना मेटल, नॉन मेटल्स आणि मेटॉलाइट्स अशा 3 पार्ट्समध्ये काय केले होते, वर्गीकरण केलं होतं त्याचं. कशामध्ये त्यांनी क्लासिफाय केले होते, फर्स्ट मेटल, ओके, नॉन मेटल अँड मेटॅलॉइड्स. ओके, या 3 एलिमेंटच्या 3 धर्तीवरती त्यांनी एलिमेंट्स क्लासिफाय केले होते. त्यामध्ये फर्स्ट बघा, मेटल्स म्हणजे काही एलिमेंट्स कसे होते, धातू होते, काही अधातू होते आणि काही मिश्र धातू होते. मेटलला धातू म्हणतात मराठीमधून, नॉन मेटलला अधातू म्हणतात आणि मेटॅलॉइड्सला मिश्र धातू असे म्हणतात. मग आपण या तिन्हींचं वर्गीकरण काय केलेलं होतं, मेंडेलिव्हनी पिरियडिक टेबलमध्ये केलं होतं. त्यानंतर आपण एक नेक्स्ट कन्सेप्ट शिकलो होतो लास्ट लेक्चरला, डोबिनार ट्राइड्स म्हणून शिकलो होतो. आता डोबिनियर्स हा कुठला सायंटिस्ट होता, तर तो जर्मन सायंटिस्ट होता. आणि त्यांनी काय सजेस्ट केलं होतं, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इज रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. मी लास्ट लेक्चर्सला तुम्हाला सांगितलं होतं की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स कशा आहेत, ॲटॉमिक मासेसनुसार अरेंज केलेल्या आहेत. मग त्यांनी काय सांगितलं, ही अरेंज द 3 एलिमेंट्स इन अ ट्राइड इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. म्हणजे त्यांनी 3 एलिमेंट्स कन्सिडर केले होते. हाऊ मेनी एलिमेंट्स कन्सिडर, 3 एलिमेंट्स कन्सिडर हिअर. And these 3 elements are arranged in a increasing order of atomic masses. ओके, increasing order of atomic masses असे त्यांनी अरेंज केलेले होते. त्यानंतरनं त्या ट्राइड्समध्ये त्यांनी एक्सप्लेन करताना का सांगितलं, दॅट मास ऑफ द मिडल एलिमेंट्स म्हणजे जो मधला एलिमेंट्स असेल त्याचं मास ॲप्रॉक्सिमेटली मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ अदर 2 एलिमेंट्स. म्हणजे दुसरे जे 2 एलिमेंट्स असतील त्यांच्या मासच्या कम्पॅरेटिव्हली मधल्या एलिमेंटचं मास काय असणार आहे, मीन असणार आहे. म्हणजे जर आपण फॉर एक्झाम्पल हा जर लॉज कन्सिडर ठेवायचा म्हटलं तर आपण आपल्या 3 बोटांवरून लक्षात ठेवू शकतो. त्या 3 बोटांवरून कसं लक्षात ठेवायचा, दिस इज 3 फिंगर्स. So weight of these 2 fingers are added and divided by 2. So we are get it the middle finger weight. म्हणजे जर आपण 3 बोटं लक्षात ठेवली तर आपण असं लक्षात ठेवायचं, आपली जी मधलं बोट आणि करंगीच्या शेजारच्या बोटांची यांची जर ॲडिशन केली तर आपल्याला नक्कीच ह्याचं बोट काय आहे, उंची जास्त आहे. म्हणजे जर हे 2 इक्वल असतील तर याचं वेट काय असतं, याच्या हाफ असतं. म्हणजे यांचं दोघांचं वेट नेहमी काय असणार आहे, जास्त असणार आहे. तसंच त्यांनी काय केले, जर हा ए कन्सिडर करा, हा बी कन्सिडर करा, सी कन्सिडर करा. जर ए आणि सी आपण ॲड केला तर आपल्याला कोणाचं वेट येणार आहे, बीचं वेट येणार आहे आफ्टर डिवायडेशन्स. ओके, या 3 फिंगर्सवरून पण हा तुम्ही लॉज लक्षात ठेवू शकता. त्याला डोबिनर ट्राइड्स असं म्हणतात की द मिडल फिंगर आपण वेट इज द ॲडिशन ऑफ अदर 2 फिंगर्स डिवाइड बाय 2 वी आर गेट इट द वेट ऑफ द मिडल फिंगर. म्हणजे आपण जर मधल्या एलिमेंटचं वेट आपल्याला काढायचं असेल तर आपण काय करायचं, बाकीचे 2 जे एलिमेंट्स आहेत त्यांचे वेट्स काय करायचे, ॲड करायचे. तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे, मिडल वेटचं एलिमेंटचं मास मिळणार आहे. त्यानंतर अगेन रिवाइज टू यू, आपण जर इथे एक एलिमेंट्स कन्सिडर केलेले आहेत, कोणते आहेत, लिथियम, सोडियम. मग लिथियमचं वेट किती, 6-9 घेतलं होतं, सोडियमचं 2-3. लास्ट लेक्चर्सला आपण हे सॉल्व केलं होतं म्हणून मी आत्ता रिवाईज करते फक्त. मग जर लिथियम आणि पोटॅशियम घेतलं तर लिथियम प्लस पोटॅशियम ॲड करतो आपण. ओके, मग 6-9
39/2 वी आर गेटेड द वेट ऑफ सोडियम. सोडियमचं वेट मिळालं आपल्याला. तसंच सेम आपण कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरेनियम हे 3 एलिमेंट्स दिलेले असतील. कॅल्शियमचं 40.1 आहे, स्ट्रॉन्शियम 87.6, बेरिलियम 1373. म्हणजे या दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळणार आहे 87.7. आफ्टर ॲडिशन्स आपल्याला हे मिळतं. ॲप्रॉक्सिमेटली काय झालं स्ट्रॉन्शियमच्या बरोबर आलेलं आहे 87.6 म्हणजेच काय 88. ओके, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. याला डोबिनर ट्रायड म्हणतात. मग डोबिनर ट्रायड म्हणजे काय की 2 लास्ट एलिमेंटच्या ॲटॉमिक मासची आपण ॲडिशन केली असता, त्या ॲडिशनला जर 2नी भागले असता मिडल जे आपलं ॲटॉमिक वेट आहे मिडल एलिमेंटचं त्या वेट एवढी आपल्याला ॲन्सर्स मिळतं किंवा ॲटॉमिक मास हा आपल्याला मिळतं. ओके, त्यानंतर बघा तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारतात याच्यावरती की आयडेंटिफाय द डोबिनर ट्राइड्स. म्हणजे जर तुम्हाला विचारलं की डोबिनर ट्राइड्स काय करा आयडेंटिफाय करा. मग सम ऑफ द एलिमेंट्स दिले तिथं. आता समजा मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, सल्फर, सेलेनियम अँड टेलियम यांचे वेट्स दिलेत. मग तुम्ही ते काय करू शकता सॉल्व करू शकता. ओके, आता आपण सॉल्व कसं करायचं पाहिलेलं आहे. ओके, मग ह्यामध्ये तुम्ही आता या दोघांच्या वेटची ॲडिशन करा. ॲडिशन केल्यानंतर त्याला 2नी डिवाइड करा आणि मग तुम्हाला कॅल्शियमचं वेट मिळेल. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पण पाहिला होता न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टिव्ज. आता तुम्हाला एक मी जसं आत्ता बोटांचं सांगितलं तसं आपल्याला सूर माहिती आहेत. ओके, सा रे ग म प ध नि सा. आता याच्यामध्ये मला सांगा आपण जर सूर पाहिले तर कसे आहेत. पहिला कोणता आहे आपला बघा सा रे ग म प ध नि सा. बघा इथे आणि इथे काय आलेलं आहे सा आलेला आहे. लास्ट लेक्चर्सला मला हे सांगायचं होतं. आता आपण इथे म्हणून रिवाईज करतो आहे सा रे ग म प ध नि सा. मग आता आपले हे काय आहेत इंडियन म्युझिक्सचे आपले हे पहिले सप्तस्वर म्हणतो आपण त्यांना. काय म्हणतो सप्तस्वर म्हणतो. मग सप्तस्वरमध्ये बघा आपण जर गाण्याच्या बोलामध्ये यांना म्हटलं तर काय होतं सेम साचा स्वर आणि शेवटच्या साचा स्वर काय होतो सारखा येतो. बघा सा रे ग म प ध नि सा. सा रे ग म प ध नि सा. सा सा म्हणजे सा आणि सा. आता हे किती आहेत बघा स्वर 1 2 3 4 5 6 7 आणि 8. कळलं. मग 8 स्वर जसे आहेत तसेच न्यूलँड्सनी काय केले 8 एलिमेंट्स अरेंज केले होते. ओके, आणि त्यानुसार न्यूलँड सायंटिस्टचं असं म्हणणं होतं की पहिला जो एलिमेंट्स आहे त्याच्या आणि शेवटच्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टी काय असतात सेम असतात आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या सर्व एलिमेंट्सच्या पण सेम असतात. म्हणजे बघा ही स्टार्टेड द लेटेस्ट 2 एलिमेंट्स. ओके, लेटेस्ट 2 एलिमेंट्स अँड हायड्रोजन बॉन्डेड एंडेड अप द थोरियम. म्हणजे त्यांनी काय कन्सिडर केलं की जर आपण लायटेस्ट एलिमेंटपासून स्टार्ट केलं तर हायड्रोजन बॉन्डेड एंडेड विथ थोरियमनी ही फाउंड दॅट एव्हरी 8 एलिमेंट्स हॅड प्रॉपर्टीज आर सिमिलर टू द ऑफ फर्स्ट. म्हणजे त्याचं म्हणणं होतं की ह्या 8ही एलिमेंटच्या प्रॉपर्टी काय असतात सेम असतात. ओके, त्यानंतर बघा त्याचे लिमिटेशन्स पण आपण पाहिले होते. दिस लॉ ॲप्लिकेबल ओनली कॅल्शियम न्यूलँड्स ऑफ इच फिटेड विथ द नोन ऑफ ऑल द एलिमेंट्स इन द टेबल असं आपण पाहिलं होतं लास्ट लेक्चर्सला. त्यानंतर बघा नेक्स्ट काय होतं लिमिटेशन की न्यूलँड्स हे एका बॉक्समध्ये 2 एलिमेंट्स एक्सप्लेन करू शकला. किती एलिमेंट्स 2 एलिमेंट्स एकाच बॉक्समध्ये त्यांनी एक्सप्लेन केले होते. मग 2 एलिमेंटची प्रॉपर्टी आपल्याला लक्षात ठेवायला काही जाणार नाही अवघड जाईल. म्हणजे ही कुड नॉट बी एक्सप्लेन इन अ सिंगल बॉक्स. म्हणजे ते वेगवेगळ्या बॉक्समध्ये तो एक्सप्लेन न करता एकाच ब्लॉक्समध्ये त्याने ॲड केले होते. त्यानंतर कॉपर, निकेल, सेरिलियम अँड सोडियम हे त्याचे एक्झाम्पल आहेत. ही प्लेस सम ऑफ द एलिमेंट्स विच डिफरंट प्रॉपर्टीज अंडर डिफरंट
नोट्स इन ऑक्टेव्ज. काही इलिमेंट्सच्या डिफरंट प्रॉपर्टी होत्या, तरी पण त्यांनी त्या ऑक्टेव्जमध्ये काय केल्या होत्या, अरेंज केल्या होत्या. की जसं आपण इथं आता बघा काही वेस्टर्न स्वर पण आहेत, त्याच्या रिलेशननी पण त्यांनी एलिमेंट्स अरेंज केले होते. लॉज ऑफ ऑक्टेव्स, त्यामध्ये बघा डो रे मी फा सो ला ती, तसं सा रे ग म प ध नी सा. आता इथे आपण सा नाही दिला, फक्त सा रे ग म प ध नी. ओके, म्हणजेच 8 स्वरच्या आतमध्ये येतात, म्हणजे सप्तस्वराच्या मध्ये त्यांनी काय केलेत, हे एलिमेंट्स अरेंज केलेत. म्हणजे जो 8वा येईल त्याची प्रॉपर्टी सेम काय असणार आहे, याच्यासारखीच असणार आहे. मग फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फर, सल्फर. आता जर आपण विचार केला तर आत्ताच्या मॉडर्न पिरियडिक टेबलनुसार आणि ऑक्टिव्जनुसार ह्या सर्वांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत का, नाही आहेत, डिफरंट आहेत. म्हणून तर यांचे ब्लॉकवाईज काय केलं, मेंडेलिव्हजनी अरेंजमेंट्स केली. ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंट्स पाहणार आहोत. नेक्स्ट पॉईंट्स आहे आपला स्ट्रक्चर्स ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. आपण डिमेरिट्स पण पाहिले होते, मेरिट्स पाहिले होते, आणि मग आता आपण स्ट्रक्चर्स इन डिटेल्स पाहणार आहोत. मग स्ट्रक्चर्स ऑफ पिरियडिक टेबलमध्ये न्यूलँड्स ऑक्टिव्ज पाहिले आपण, त्यानंतर ट्रायड्स पाहिले, आणि थर्ड सायंटिस्ट जो आहे की त्यांनी पिरियडिक टेबल एक्सप्लेन केला. मग मॉडर्न पिरियडिक टेबल अरेंज इन काय, इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. म्हणजे आपण जर आता त्याचे कॅरेक्टरिस्टिक पाहिले मेंडेलिव्हचे, त्यामध्ये फर्स्ट त्यांनी काय अरेंज केलं, मॉडर्न पिरियडिक टेबल हा ॲटॉमिक मास इन्क्रीजिंग ऑर्डरने अरेंज केला. सेकंड, आता सेकंड पॉईंट काय कन्सिडर केला की ही अरेंज देर आर 7 हॉरिझॉन्टल रोज. किती रोज आहे त्याच्यामध्ये, 7 रोज आहेत. ओके, 7 रोज इन अ मॉडर्न पिरियडिक टेबल. रोज म्हणजे जे हॉरिझॉन्टल लाईन आहेत त्याला आपण रोज असं म्हणतो पिरियडिक टेबलमधले. त्यानंतर नेक्स्ट बघा, दे आर 18 व्हर्टिकल पिरियड्स, 18 व्हर्टिकल ग्रुप्स. आणि त्यामध्ये सेकंड कन्सिडर काय केलं, 18 ग्रुप्स कन्सिडर केले. आता हे 18 ग्रुप्स असताना ते काय आहेत, व्हर्टिकली कॉलम्स आहेत. काय आहेत, कॉलम्स आहेत, त्याला आपण ग्रुप्स असं म्हणतो. दे आर पिरियड अँड ग्रुप इन अ फॉर्मेशन्स ऑफ ग्रुप ॲटॉमिक नंबर सिरियली इंडिकेटेड. म्हणजे त्यांनी ॲटॉमिक नंबर काय केले, सिरियली इंडिकेट केले. म्हणजे फर्स्ट त्यांनी काय कन्सिडर केले, 7 पिरियड कन्सिडर केले. ओके, येस, 1 2 3 4 5 6 7. मग ह्या 7 पिरियड्सनुसार आपण हा मिडल सिरीज काढली, ती म्हणजे कोणती, डी ब्लॉकची. तसेच त्यांनी व्हर्टिकल कॉलम्स पण कन्सिडर केले. म्हणजे जर आता मला म्हटलं तर असे किती कॉलम असणार आहेत, 30 to 12 असणार आहेत. आणि इकडे आपले जे कॉलम्स असणार आहेत ते 13 to 18 असणार आहेत. आणि फर्स्टमध्ये जे असणार आहेत आपले ते फर्स्ट आणि सेकंड असणार आहेत. ओके, आणि लास्टला त्यांनी परत 2 काय केलेत, अरेंज केलेले आहेत, ते एफमध्ये येतात. म्हणजे बघा पॉईंट वाईज पाहिलं तर आपण नेक्स्ट पॉईंट कोणता कन्सिडर करणार, फर्स्ट इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर, रो ऑफ 7 पिरियड्स, 18 ग्रुप इन 18 ग्रुप्स मीन्स 18 कॉलम्स आर जनरेटेड, सो देर आर प्रेझेन्स 18 ग्रुप्स. त्यानंतर कन्सिडर काय केलं त्यांनी मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये, हाऊ मेनी एलिमेंट्स आर, एलिमेंट्स काय केले त्यांनी, अरेंज इन 4 ब्लॉक्स. हाऊ मेनी ब्लॉक्स, 4 ब्लॉक्समध्ये त्यांनी अरेंज केले. त्यामधलं मी आत्ता तुम्हाला एक्सप्लेन केले, एस, पी, डी आणि एफ. जर तुम्हाला स्ट्रक्चर्स ऑफ पिरियडिक टेबल आलं तर तुम्ही अशा प्रकारे एक्सप्लेन करू शकता, म्हणून मी तुम्हाला पॉईंट्स वाईज सांगते. त्यानंतर नेक्स्टमध्ये द ग्रुप फर्स्ट. आता ग्रुप फर्स्ट जो आहे त्याच्यामध्ये 2 ग्रुप आहेत, ग्रुप फर्स्ट अँड सेकंड. त्यामध्ये हायड्रोजन आणि अल्कली मेटल अँड अल्कलाईन अर्थ मेटल असतात. म्हणजे आत्ता आपण पाहिलं की एस ब्लॉकमध्ये किती आहेत, 1 आणि 2 ग्रुप्स येतात, बरोबर. त्यानंतर पी ब्लॉकमध्ये किती येतात, तर
13 to 18 येतात. डी ब्लॉकमध्ये 3 to 12 येतात. डी ब्लॉकमध्ये किती येतात? 3 to 12 येतात. त्यानंतर ना एफ ब्लॉकमध्ये आपण काय करतो, ह्या ज्या 2 सिरीज आहेत ह्या डी ब्लॉकमधल्याच असतात, पण त्या ज्या 2 सिरीज आहेत त्यामधली फर्स्ट सिरीज आहे तिला आपण लॅन्थेनाइड सिरीज म्हणतो. ओके, लॅन्थेनाइड सिरीज. आणि सेकंड जी सिरीज आहे तिला आपण ॲक्टॅनॉइड्स असं म्हणतो. ओके, फर्स्ट लॅन्थेनाइड, सेकंड ॲक्टॅनॉइड्स. हे कुठे आहेत? बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल, म्हणजे ही. ओके, येस. त्यानंतर डी ब्लॉक इज कॉल्ड ॲज अनदर इन्फॉर्मेशन कॅरेक्टरिस्टिकमध्ये 6 कॅरेक्टरिस्टिक. डी ब्लॉक एलिमेंट्सला काय म्हणतात? डी ब्लॉक एलिमेंट्स इज कॉल्ड ॲज ट्रान्झिशन्स एलिमेंट. काय म्हणतो आपण? ट्रान्झिशन्स एलिमेंट्स असं म्हणतो. द डी ब्लॉक एलिमेंट्स इज कॉल्ड ॲज ट्रान्झिशन्स एलिमेंट्स. त्यानंतर ना डी ब्लॉकमध्ये नेक्स्ट बघा, मेटलॉइड्स पण असतात, मेटल पण आहेत आणि ते झिगझॅग मॅनरली अरेंज केलेले आहेत. पहिल्यापासून रिवाइज करू आपण. स्ट्रक्चर्स ऑफ पिरियडिक टेबलमध्ये पिरियडिक टेबल्स इन विच एलिमेंट्स आर अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मॅसेस. त्यानंतर सेकंड, त्यामध्ये 7 रोज आहेत, 18 ग्रुप्स आहेत. 7 रोज मग आपण दाखवले कसे आहेत ते. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 7 rows, 18 groups. Elements are arranged in 4 blocks. S, P, D, F block. S ब्लॉकमध्ये 2 ग्रुप्स आहेत. P ब्लॉकमध्ये 13 to 18 ग्रुप्स आहेत. D ब्लॉकमध्ये 3 to 12 आहेत. आणि F ब्लॉक सिरीज फॉर्म होत असताना ही बॉटम ऑफ द पिरियडिक टेबलमध्ये 2 सिरीजमध्ये लॅन्थोनाइड आणि ॲक्टिनॉइडमध्ये केलेली आहे. आणि डी ब्लॉक हा ट्रान्झिशन एलिमेंट्स आहे. ओके, नेक्स्ट लेक्चर्सला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ द पिरियडिक टेबल एलिमेंट्स पाहणार आहोत. थँक्यू.